गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी कुंभार एस टी सर. आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकविषयी आपण 2 लेक्चर्स पाहिलेले आहेत. आज आपले तिसरं लेक्चर आहे. मी तुमच्यासमोर घेऊन आलो तिसरं लेक्चर. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ सर्क्युलर मोशन, त्याचबरोबर त्याचे मोशनचे काही 2 टाइप्स आहेत, जसे की लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन आणि त्याचबरोबर सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स या 2 पॉईंटवरती आपण डिस्कशन केलं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन, इथं लिहिलेलं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन फ्रॉम द रोटेशनल मोशन, की ज्याच्यामध्ये टोटल 4 ॲप्लिकेशन्स आहेत आपल्याला या सिलेबसमध्ये. त्यापैकी पहिला ॲप्लिकेशन हॉरिझॉन्टल रोडशी रिलेटेड, सेकंड बँक टू रोडशी रिलेटेड, थर्ड वन कोनिकल पेंडुलम अँड फोर्थ वन वेल ऑफ डेप्थ याच्याशी रिलेटेड. त्यापैकी आपण पहिले 2 ॲप्लिकेशन्स म्हणजे हॉरिझॉन्टल रोड आणि बँक्ड रोड यांच्याशी रिलेटेड आपण 2 ॲप्लिकेशन्स रोटेशनल डायनॅमिक्स लेक्चर नंबर 2 मध्ये आपण पाहिलेलं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये तिसरं आणि चौथं ॲप्लिकेशन या ठिकाणी पाहणार आहोत, की तिसरं ॲप्लिकेशन रिलेटेड टू दी कोनिकल पेंडुलम अँड फोर्थ ॲप्लिकेशन रिलेटेड टू दी वेल ऑफ डेप्थ. तर या दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी यांचाच कन्सेप्ट आपण इथं पाहणार आहे. तर आपण पाहूया तिसरं ॲप्लिकेशन रिलेटेड टू दी कोनिकल पेंडुलम. थर्ड application we are going to taking here conical pendulum. Conical pendulum. First of all, we are going to sketch a diagram related to the conical pendulum. आता conical pendulum it is one of the simple pendulum. हा एक सिंपल पेंडुलम आहे ज्याच्यामध्ये एक सिंपल अरेंजमेंट असते. का असते सिंपल अरेंजमेंट? इथं मी दाखवतो तुम्हाला की लेट अस नथिंग बट व्हॉट इट इज अन वन ऑफ द रिजिड सपोर्ट. हा एक रिजिड सपोर्ट आहे. दिस इज द रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट. या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग टाय केलेलं असते आणि स्ट्रिंगचं ज्या ठिकाणी पॉइंट इथं टाय केलेला असतो तो पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे आणि अदर एंडला एक स्मॉल हेवी स्पियर अटॅच केलेला असतो कॉल्ड ॲज अ बॉब. याला बॉब म्हटलं जातं. इट इज अ सिंपल अरेंजमेंट. यालाच आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. पण हा पेंडुलम जेव्हा आपण एका हॉरिझॉन्टल म्हणजे हा जो बॉब आहे जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल आणि हा स्ट्रिंग कोन तयार करेल तेव्हा आपण याला कोनिकल पेंडुलम म्हणतो. तर आपण असं कन्सिडर केलं की जेव्हा हा बॉब हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तेव्हा या सर्कलचा हा आपण इथं रेडियस कन्सिडर करूया. दिस इज दॅट सर्क्युलर पाथ इन विच बॉब परफॉर्म्स अँड सर्क्युलर मोशन. बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे आणि त्याचबरोबर या सर्कलचा आपण या ठिकाणी आर रिप्रेझेंट रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक असेल, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल. इथं आपण एच सिम्बॉल घेणार आहे. एच रिप्रेझेंट्स व्हर्टिकल हाईट ऑफ पेंडुलम. व्हर्टिकल हाईट ऑफ पेंडुलम. आणि ज्यावेळेस तो स्ट्रिंग या पोझिशनला येईल म्हणजे बॉब या पोझिशनला येईल तेव्हा या ठिकाणी ती बॉबची पोझिशन आणि द अँगल डिस्क्राइब बाय द स्ट्रिंग म्हणजे हा जो थीटा रिप्रेझेंट्स अँगल डिस्क्राइब्ड बाय द स्ट्रिंग असेल. त्याचबरोबर इथं आपण आर देखील दाखवू शकतो. बट ॲट डिस्प्लेस्ड पोझिशन हा अँगल डिस्क्राइब बाय द स्ट्रिंग आहे आणि जेव्हा हा बॉब ॲट डिस्प्लेस्ड पोझिशन असतो तेव्हा या बॉब वरती ऍक्ट असणारे फोर्स वन इज वेट. द वेट ऑफ बॉब mg acts vertically डाउनवर्ड डायरेक्शन. त्याचबरोबर टेन्शन इन द स्ट्रिंग T. टेन्शन इन द स्ट्रिंग विच ऍक्ट्स along the string and directed towards the point of suspension. आणि हे पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे ऍक्ट असतं. म्हणजे हे 2 फोर्सेस आहेत. जेव्हा बॉब डिस्प्लेस्ड पोझिशनला असतो तेव्हा त्याच्यावरती ऍक्ट असणारे हे 2 फोर्सेस आहेत. एक द फोर्स ड्यू टू द वेट
mg आणि टेन्शन इन द स्ट्रिंग T. These are the two forces acting on the bob असतील. But that tension resolved into two components. According to geometry of the figure, या ठिकाणी आपण पाहू शकतो की हियर अँगल थीटा असणार आहे. जॉमेट्री ऑफ द फिगर नुसार हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल, सेम असेल, आणि हा का टी टेन्शन रिझॉल्व इनटू टू कंपोनेंट्स. वन इज टी कॉस थीटा अँड हियर टी साइन थीटा. तर हे दोन कंपोनेंट आहेत. तर परत एकदा आपण ही डायग्राम बघू शकता. इट इज वन ऑफ द सिंपल डायग्राम रिलेटेड टू द कोनिकल पेंडुलम. तर तुम्हाला पहिल्यांदा ही डायग्राम महत्वाची लक्षात ठेवायची आहे. या डायग्राम मध्ये आलेले सगळे नोटेशन्स तुम्हाला व्यवस्थित सांगायचे आहेत. आणि त्यानंतर आपण या डायग्राम मध्ये आणखी एक पॉइंट आपण इथे मेन्शन करायचं राहिलेला आहे, एल विथ द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता परत एकदा आपण सगळे नोटेशन पाहूया. दॅट्स अ फर्स्ट पॉइंट असेल नोटेशन. नोटेशन हा पहिला पॉइंट असेल आफ्टर डायग्राम नंतर येणारा, की ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता एच विथ द वर्टिकल हाईट ऑफ पेंडुलम आहे, थीटा अँगल डिस्क्राइब बाय स्ट्रिंग आहे, एल लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे, टी टेन्शन इन द स्ट्रिंग आहे which acts along the string, as well as t cos theta and t sin theta. These are the two components of tension. Here mg represents weight of bob which acts in the downward direction, as well as here r represents radius of that circular track, horizontal circle described by this bob. हा आपण पहिला पॉइंट आहे, तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, लिहू शकता. आता आपल्याला या डायग्रामच्या आधारे काय पाहायचं आहे की जेव्हा हा बॉब एक सर्कल कंप्लीट करेल तेव्हा तो एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियडिक टाइम. आणि आपण पिरियडिक टाइम आणि पिरियडिक टाइमच्या सहाय्याने या बॉबची फ्रिक्वेन्सी आपण काढणार आहोत, एक्सप्रेशन काढणार आहे. म्हणजे वी आर गोइंग टू फाइंड हियर द पिरियडिक टाइम ऑफ धिस कोनिकल पेंडुलम. तर पाहूया कसं फाइंड आउट करायचं आहे. तर पहिला पॉइंट आपण काय केला, डायग्राम नंतर आपण नोटेशन्स लिहिले. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्रेशन काढायचं आहे फॉर अँग्युलर स्पीड साठी. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट अँग्युलर स्पीड वी आर गोइंग टू टेकिंग द एक्सप्रेशन फॉर पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम. अँड विथ द हेल्प ऑफ पिरियडिक टाइम वी आर गोइंग टू टेकिंग अन एक्सप्रेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ धिस बॉब. म्हणजे आपण एकाच्या सहाय्याने दुसऱ्याच्या सहाय्याने तिसरं असं आपण एक्सप्रेशन्स काढू शकतो बिकॉज ऑफ दे आर रिलेटेड टू दी इच अदर. तर आपण पाहूया कसं काढायचं एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड साठी. आता फ्रॉम द अबव फिगर वी कॅन से दॅट हियर द कंपोनेंट टी कॉस थीटा अँड द वेट ऑफ बॉब mg which is exactly equal and opposite each other. हे दोन्ही एक्झॅक्टली इक्वल अँड अपोजिट आहेत. ॲज वेल एज इथं बघू शकता की हा जो कंपोनेंट आहे टी साइन थीटा, हा टी साइन थीटा कंपोनेंट विच ऍक्ट्स अलोंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. दॅट्स वाय धिस कंपोनेंट टी साइन थीटा हा कंपोनेंट या बॉबला सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. म्हणून आपण या ठिकाणी सेकंड पॉइंट मध्ये सांगू शकतो की द फोर्स ऍक्ट्स ऑन द बॉब. आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये मग हा कंपोनेंट बद्दल आपण सांगू शकतो. आपण दुसऱ्या पॉइंट मध्ये फोर्सेस सांगूया कोणत्या ऍक्ट आहेत. at displaced position the force acts on bob r. आणि एक सांगू शकता टेन्शन इन स्ट्रिंग आणि सेकंड वन W is equal to mg weight of bob. थर्ड पॉइंट तुम्ही असा देखील लिहू शकता, द टेन्शन इन द स्ट्रिंग रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट्स. टेन्शन इन स्ट्रिंग resolved into two components.
फोर्थ पॉइंट मध्ये म्हणजे इथं लिहू शकता सब पॉइंट्स ए द कॉम्पोनंट, इथं दोन कॉम्पोनंट टी, टेन्शनचे दोन कॉम्पोनंट आहेत, एक टी कॉस थिटा आणि एक टी साइन थिटा. त्यापैकी आपण पहिला कॉम्पोनंट किंवा टी साइन थिटा. तर कॉम्पोनंट टी साइन थिटा, कॉम्पोनंट टी साइन थिटा कसा ऍक्ट झालेला आहे, आडवा आहे म्हणून म्हणायचं हॉरिझॉन्टली आणि आतल्या दिशेने आहे म्हणून इनवर्ड डायरेक्शन. टी साइन थिटा ऍक्ट्स हॉरिझॉन्टली and inward direction. तो आडवा ऍक्ट आहे and inward direction ऍक्ट आहे. As well as these components provides the necessary force and सांगू शकतो आपण इथं provides the necessary centripetal force FCP, necessary centripetal force. So we can write down centripetal force म्हणजे mr omega square, this is the formula for centripetal force, is equal to t sin theta. आणि आपण याला इक्वेशन 1 नंबर देऊ शकतो कारण हा कॉम्पोनंट टी साइन थिटा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो, म्हणून टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मी हा फॉर्म्युला इथे डायरेक्ट लिहिलेला आहे आणि तुम्ही पण डायरेक्ट लिहू शकता बिकॉज ऑफ आपण इथे सांगतोय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय धिस कॉम्पोनंट आणि आपल्याला इक्वेशन नंबर 1 येतं. as well as the component, सेकंड बी पॉइंट मध्ये तुम्ही सांगू शकता the component t cos theta acts, कसा ऍक्ट आहे बघा तो, द कॉम्पोनंट टी कॉस थिटा उभा आहे म्हणून आपण म्हणू शकतो व्हर्टिकली आणि वरच्या दिशेने आहे म्हणून ऍक्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. द कॉम्पोनंट टी कॉस थिटा ऍक्ट्स व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन and तो ऍक्ट कसा आहे हे सांगितलं, त्याचबरोबर तो या mg कडून बॅलन्स केला जातो म्हणून आपण इथं लिहू शकतो अपवर्ड डायरेक्शन अँड balances by mg. So we can write down mg is equal to t cos theta, इक्वेशन सेकंड. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आपण काय केलं, डायग्रामच्या आधारे नोटेशन लिहिले. नोटेशन लिहिल्यानंतर आपण जेव्हा बॉब डिस्प्लेस्ड पोझिशनला असतो तेव्हा त्याच्यावरती ऍक्ट असणारे फोर्सेस सांगितले, एक टेन्शन दुसरं mg. त्यापैकी कॉम्पोनंट टी चे दोन कॉम्पोनंट्स आहेत ते काय काम करतात ते सांगितलं आणि त्याच्याच आधारे आपण दोन इक्वेशन्स लिहिले. आता इथून पुढचा आहे हा एक्सप्लेनेशन पार्ट झाला डायग्राम्स रिलेटेड. आता इथून पुढचा आहे मॅथमॅटिकल पार्ट. मॅथमॅटिकल पार्ट मध्ये आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे काय करायचं, इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी डिवाइड करायचं. इथं आपण सांगू शकतो डिवाइड इक्वेशन 1 by 2 वी गेट. जर मी डिवाइड केलं तर डिवाइड करताना आपण LHS साइड आणि RHS साइड काय केली जाते, डिवाइड केली जाते. पहा इथं LHS साइड आहे mr ओमेगा स्क्वेअर अपॉन इकडची LHS साइड आहे mg इज इक्वल टू इकडची RHS साइड आहे t sin थीटा अपॉन इकडची RHS साइड आहे t cos थीटा. आता आपण हे व्हॅल्यू पुटअप केल्या, डिवाइड केले. आता इथं कॅन्सलेशन काय होते बघूया आपण. इथं या ठिकाणी mm गेट कॅन्सल होतो, या ठिकाणी tt गेट कॅन्सल होतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी साइन अपॉन कॉस म्हणजे आपण टॅन घेऊ शकतो. सो वी कॅन राईट डाऊन r ओमेगा स्क्वेअर अपॉन g इज इक्वल टू टॅन थीटा. नाउ टू अरेंज दिस फॉर्म्युला फॉर ओमेगा. ओमेगा साठी अरेंज करूया कारण इथे येणारा जो ओमेगा आहे तो ओमेगा रिप्रेझेंट्स अँग्युलर स्पीड ऑफ दॅट बॉब. हा अँग्युलर स्पीड आपण इथं ओमेगा पण रिप्रेझेंट करू शकतो. दॅट ओमेगा रिप्रेझेंट्स अँग्युलर स्पीड ऑफ बॉब. तर हे अँग्युलर स्पीड साठी आपण सॉल्व्ह करूया.
आर आणि जी इकडे घेतलं तर वी कॅन राईट डाऊन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी टॅन थिटा अपॉन काय येणार आहे आर. आणि आफ्टर रिमूव्हिंग धिस स्क्वेअर वी कॅन राईट डाऊन ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. जी टॅन थिटा अपॉन आर. होप सो की तुम्हाला इथपर्यंत सगळ्या स्टेप समजलेल्या असेल. पहिल्यांदा आपण काय केलं, डायग्रामच्या आधारे एक्सप्रेशन्स काढला आपण अँग्युलर स्पीडसाठी. आता अँग्युलर स्पीड माहिती झाल्यानंतर मी तर ब्लॅक पेनने तुम्हाला दाखवते की अँग्युलर स्पीड माहिती झाल्यानंतर आपण एक्सप्रेशन फॉर पिरियड कसं काढू शकतो. तर पहा या ठिकाणी द एक्सप्रेशन फॉर पिरियड आपण पाहूया. एक्सप्रेशन फॉर पिरियड it's represented by capital T. Period, it is nothing but what, it is a time taken by this bob to complete one revolution. Period म्हणजे काय असतं की त्या बॉबने एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी घेतणारा किंवा त्याला लागणारा वेळ. आता आपण तो काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला कोणाची मदत होते, याची. कारण आपण पहिल्या लेक्चर मध्ये ओमेगा आणि टी म्हणजे अँग्युलर स्पीड आणि पिरियड यांचे रिलेशन पाहिलेलं आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन वी नो दॅट टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. हे आपल्याला माहित आहे. आता इथं फक्त काय करायचं, आपल्याला ओमेगाची आलेली ही व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर आपल्याला हे एक्सप्रेशन असं मिळतं, टी इज इक्वल टू 2 अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा. कारण मी मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, जे भागाकारात आहे, बट इथे रिअरेंज करून मी मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये इंटरचेंज होतो. आता याच्यामध्ये आपण आणखी सिम्प्लिफिकेशन करू शकतो. इथं आपण आर ची व्हॅल्यूज काढू शकतो. आर ची व्हॅल्यू काढू शकतो कारण हा जर अँगल असेल, इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, तर हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा समोरची बाजू जी आहे याला हायपोटेनस म्हणतात. आणि हायपोटेनसची लेंथ म्हणजे एल आहे, एच. आणि आपल्याला इथं आर ची व्हॅल्यू पाहिजे, तर आपण कोनासमोरील बाजू म्हणजे आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये ट्रिग्नोमेट्रिक रूल्स फ्रॉम द फिगर वरून असं लिहू शकतो, फ्रॉम फिगर वरून साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे आर. ह्या अँगल साठी या काटकोन त्रिकोणामध्ये कोनासमोरील बाजू म्हणजे आर आहे, अपॉन हायपोटेनस म्हणजे एल आहे. आणि एल जर मी इकडे अरेंज केलं तर एल साइन थीटा इज इक्वल टू काय येतं, आर येतं. आणि ही किंमत तुम्ही जर इथं वापरली तर या ठिकाणी रिअरेंजमेंट करून आपल्याला पुढचे एक्सप्रेशन आपण लिहू शकतो. आणि त्याची स्टेप इथं मी दाखवतोय, पहा रेड कलरने दाखवतो तुम्हाला इथं स्टेप्स, की या ठिकाणी आफ्टर या व्हॅल्यू जर आपण इथं आर ची व्हॅल्यू पुटअप केली तर कशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन होईल. टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल साइन थीटा अपॉन जी इंटू टॅन थीटा आहे, जी इंटू टॅन थीटा. पण टॅन थीटा म्हणजेच मी असं लिहू शकतो साइन अपॉन कॉस थीटा. आणि हे साइन ला साइन गेट कॅन्सल होईल, हे कॉस रिअरेंज होऊन वरती न्यूमरेटर मध्ये आणि एक्सप्रेशन फॉर पिरियड येईल टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी. आणि हे तुम्हाला एक्सप्रेशन फॉर पिरियड साठी मिळेल. तर आपण इथं पाहिलं की मॅथमॅटिकली हा सगळा मॅथमॅटिकल पार्ट आहे, की ज्या मॅथमॅटिकल स्टेप्स आपण या डायग्रामच्याच आधारे सगळ्या पाहिलेल्या आहेत. आणि कोनिकल पेंडुलम मध्ये आपण अँग्युलर स्पीड आणि अँग्युलर स्पीडच्या आधारे आपण त्याचं काय काढला, पिरियॉडिक टाइम काढला. आणि या पिरियॉडिक टाइमचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला त्याची काय मिळते, फ्रिक्वेन्सी मिळते. इट्स रिप्रेझेंटेड बाय एन. And frequency is nothing but what? It is the reciprocal of period असतं 1 upon
टी हे आपल्याला माहित आहे रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड पिरियड, की जर आपण याचा रेसिप्रोकल घेतला पिरियडिक टाइमचा तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळतं आणि टी ची जर व्हॅल्यू आपण इथं वापरली तर ती रिअरेंज होऊन तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन येतं n इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट g अपॉन L cos थीटा. मॅथमॅटिकली रिअरेंज केलं आणि आपण हे एक्सप्रेशन पाहिलं फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. म्हणजे आपण थर्ड ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन या ठिकाणी पाहिलं की जेव्हा कोनिकल पेंडुलम मध्ये बॉब सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉबची अँग्युलर स्पीड, त्या बॉबचं पिरियडिक टाइम आणि त्या बॉबची आपण काय काढली फ्रिक्वेन्सीचे एक्सप्रेशन काढलं असेल. होप सो की तुम्हाला एक्सप्रेशन्स काय काढलेले असतील समजलेले असतील. तुम्ही परत पाहू शकता मॅथमॅटिकल स्टेप. पहिल्यांदा डायग्रामच्या आधारे आपण एक्सप्लेनेशन केलं, एक्सप्लेनेशन वरून आपण कशा प्रकारे फॉर्म्युले मिळवत गेलो हे तुम्ही इथं पाहू शकता. असे हा तिसरा ऍप्लिकेशन आहे. होप सो की तुम्हाला हे थर्ड ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन फ्रॉम द रोटेशनल डायनामिक्स या टॉपिक मधलं समजलं असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये फोर्थ ऍप्लिकेशन पाहणार आहोत आणि त्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. थँक्यू व्हेरी मच.